आपण सकाळी देवाच्या वचनामध्ये जात असताना आपण गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन जे आहे 6वं वचन मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व असुनताही नाही, परंतु प्रीतीकडून कार्य करणारा जो विश्वास तो मात्र आहे. आपण या ठिकाणी पाहतो की प्रेषित पौल जो आहे तो गलतियातल्या ज्या स्थानिक मंडळ आहेत त्यांना पत्र लिहित असताना एका विषयाला धरून प्रेषित पौल जे आहेत पत्र लिहित आहेत आणि त्याने जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे विश्वास. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की 6वं वचन जे आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे, कारण ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व असुनताही नाही, परंतु प्रीतीकडून कार्य करणारा जो विश्वास तो मात्र आहे. या ठिकाणी आपण पाहतो की कार्य करणारा जो विश्वास तो त्याविषयी या ठिकाणी प्रेषित पौल लिहित आहेत की आपला जो विश्वास आहे तो कार्य करणारा पाहिजे. कारण की जी सुरुवातीचं जे भाग आहे वचनामध्ये जी क्रिया सांगितलेली आहे ती अत्यंत महत्वाची जी क्रिया आहे ती आपण जुन्या करारामध्ये पाहतो की सुनता हा जो भाग आहे तो महत्वाचा होता, परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस विश्वास आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास च्यावरती भर देण्यात आलेला आहे. परंतु तो विश्वास जो आहे तो कार्य करणारा विश्वास असणं गरजेचं आपल्यामध्ये आहे. आणि या संदर्भात जर का आपण पाहिलं तर 2 जे उदाहरणं आहेत आपल्या पवित्र शास्त्रामध्ये देखील लिहून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आपण जर का याकूब याचा 2रा अध्याय जर का पाहिला त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटतं की 2 उदाहरणं तिथं दिलेले आहेत. 2रा अध्याय आणि 21वं वचन त्याच्यावरती जे हेडलाईन आहे याकूब याचं पत्र 2रा अध्याय आणि 21वं वचन त्याच्यावरती लिहिलेलं आहे कार्यकारी विश्वासाची उदाहरणे. म्हणजे कार्य करणारे कृती करणारे जी विश्वासणारे होते त्यांची 2 उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपण पाहतो की विश्वासणाऱ्यांचा जो बाप आहे अब्राहम याचं एक उदाहरण तिथं दिलेलं आहे. आणि दुसरी जी आहे ती स्त्री आहे राहाब कसबी हिचं देखील तिथं उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे तिने तिच्या विश्वासाद्वारे कृती केली आणि त्याद्वारे ती न्यायी ठरवलेली गेलेली आहे. ते आपण पाहू शकतो की आपला जो विश्वास आहे तो क्रिया करणारा असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच काय आहे आपल्याला जे न्यायीपण आहे जे प्रभूचं न्यायीपण जे आहे ते आपल्याला भेटणार आहे. आपण पाहू शकतो की इथं 25वं वचन जे आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि त्याप्रमाणेच राहाब कसबीन हिने त्या जासुदाचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. या तिही क्रियेने न्यायी ठरली की नाही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. परंतु जर का आपण 21व्या वचनापासून जर का पाहिलं तर अब्राहमाविषयी असं लिहिलेलं आहे की अब्राहमाला एक परीक्षा दिलेली होती आणि त्या परीक्षेमध्ये अब्राहम हा काय झालेला होता, पास झालेला होता की देवाने त्याला त्याचा मुलगा यज्ञावरती अर्पण करण्यासाठी काय आहे त्याची परीक्षा पाहिली होती. आणि त्या ठिकाणी तो त्या क्रियाने काय झालेला आहे न्यायी ठरवलेला गेलेला होता. आणि तशाच प्रकारे आपण पाहू शकतो की अब्राहमाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस देवाने जाण्याची आज्ञा केली त्यावेळेस त्यांनी कुठलीही शंका न बाळगता तो काय झालेला आहे त्या ठिकाणावरून तो गेलेला आपण ज्यावेळेस अब्राहमाचा आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की राहाब एक कसबीन होती आणि ह्या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना आज माहितीच आहे की कशा प्रकारे आपण त्या शब्दाचा आपण अर्थ घेऊ शकतो. परंतु आपण पाहतो की अति पवित्र शास्त्रामध्ये जे पवित्र शास्त्र आहे ज्या ठिकाणी या जगाच्या निर्मितीपासूनच्या सर्व घटना लिहिलेल्या आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी जे सर्व सत्यवचन आहेत ते लिहिलेले आहेत, अशा पवित्र शास्त्रामध्ये अशा एका स्त्रीचा आपण उदाहरण पाहतो किंवा जे आपण म्हणू शकतो की आपल्याला ते उदाहरण दिलेलं आहे की आपण तिच्या जीवनाद्वारे आपण शिकू शकतो की आपला विश्वास कसं गरजेचा आहे. तिला एकच संधी देवाने दिली आणि त्या संधीचं काय केलेलं आहे तिने सोनं त्या ठिकाणी केलं आणि तिने स्वतःला काय केलं, न्याय ठरवून घेतलेला आहे. तिच्या मागील आयुष्यामध्ये जे काही तिने केलं
कारण की आपण पाहतो यहोशुआ याचा 2रा अध्याय, त्या ठिकाणी त्या संदर्भात लिहिलेला आहे. ज्यावेळेस मोशे मरण पावला, त्यानंतर यहोशुआची ज्यावेळेस निवड करण्यात आली लीड करण्याची, आणि ज्यावेळेस यहोशुआने निर्णय घेतला की यरिहो ह्या देशामध्ये 2 जासूस जे 2 हेर पाठवायचे होते, आणि ते हेर ज्यावेळेस यरिहो शहरामध्ये येतात, आपण त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी राहाब कसबीविषयी आपल्याला वाचायला भेटत आहे. आणि संपूर्ण जर का आपण 2रा अध्याय जर का पाहिला, 2रा अध्याय आणि 6व्या अध्यायामध्ये त्याविषयी लिहिलेला आहे. परंतु आपण पाहू शकतो की ते 2 जे हेर त्या देशाविषयी, त्या शहराविषयी जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. त्यावेळेस राहाब कसबीन हिच्या घरामध्ये ते लोक निजलेले आपण त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि 2रा अध्याय, आणि मी तुमच्यासाठी वचन वाचतो. आणि नूनाचा मुलगा यहोशुआ याने सिट्टीमधून 2 पुरुष गुप्तपणे हेर असे पाठवले. तो म्हणाला, तुम्ही जाऊन देश आणि यरिहो पहा. तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या एका कसबीनीच्या घरात आले आणि तेथे निजले. आणि यरिहोच्या राजाला कोणी हे वर्तमान सांगितले. ते म्हणाले, पहा, देश हेरायला इस्रायलच्या संतानांची माणसे आज रात्री येथे आले आहेत. आपण पाहतो की 2 जे हेर आहेत ते राहाब कसबीनीच्या घरी उतरलेले होते आणि ते तिथे निजलेले होते. आणि राजाने त्याच्या लोकांना आज्ञा केलेली होती की तुम्ही जाऊन ते जे 2 हेर आहेत ते तुम्ही माझ्याकडे तुम्ही ते पकडून आणा. आपण या ठिकाणी राहाबाविषयी विचार करत असताना त्या स्त्रीने जे हेर पाठवले होते ते तिच्या घरामध्ये तिने सुरुवातीला लपवलेले आपण पाहतो. आणि ज्यावेळेस ते लोक, राजाचे लोक त्या बाईकडे आले, त्यावेळेस ती समोर येऊन तिने काय केलेलं आहे, त्या लोकांना त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आणि 4थ्या वचनामध्ये आपण वाचतो, त्या बाईने ती 2 माणसे घेऊन लपवली आणि तिने म्हटले, माणसे माझ्याकडे आली खरी, पण ती कोठून आली मला ठाऊक नव्हते. आणि असे झाले की अंधार पडल्यावर विशीचा दरवाजा लावायच्या वेळेस ती माणसे निघाली. त्यावेळेस ज्यावेळेस ते लोक तिच्या घरी आले होते विचारायला त्या माणसांना पकडायला, परंतु तिने 2 जे हेर होते त्यांना लपवलं. आणि त्या लोकांना तिने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी समोर जाऊन ते जे राजाचे लोक आले होते त्यांना न घाबरता, न डगमगता तिने त्या लोकांचा बचाव त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण पाहतो की पुढील संपूर्ण भागामध्ये ती कशा प्रकारे ते जे 2 हेर होते त्यांच्यासोबत ती बोलती. जे कृत्य देव बापाने मिस्रातून ज्यावेळेस इस्रायल लोकांना सोडून आणलेलं होतं, जे कार्य त्या लोकांसाठी केलेलं होतं त्याचा उल्लेख त्या ठिकाणी ती करते. आणि तिला ठाऊक होतं ज्यावेळेस हे लोक ह्या शहरात आले, ह्या नगरात आले, आणि नंतर पुढे काय होणार आहे, देवबाप ह्या शहराचं, ह्या नगराचं काय करणार आहे याची कल्पना देखील तिला काय आलेली होती. आणि ह्या गोष्टीवर तिने विश्वास ठेवला होता की हे जे 2 लोक आलेले आहेत, ह्यांना ज्या देवानी पाठवलेला आहे तो देव काय आहे, तो महान आहे. आणि ह्या विश्वासामुळे आणि जी कृती तिने केली, ज्या समय तिने केली, त्या क्रियेद्वारे काय झालेलं आहे, आपण पाहतो की ती त्या ठिकाणी तिचा बचाव झालेला आपण पाहतो. आणि बचाव फक्त तिचाच झाला नाही, वाचली फक्त तीच नाही, तर तिचं संपूर्ण जे कुटुंब आहे ते देखील या जे संकट किंवा जो शेवट त्या शहराचा होणार होता त्या शेवटातून ती वाचलेले आपण पाहतो. कारण की तशी शपथ तिने काय केली आहे त्यांच्याकडून वाहून घेतलेली आपण पाहू शकतो. तिने त्या लोकांचा सर्वात प्रथम बचाव केला. तिने त्या बचावाच्या द्वारे तिने स्वतःचा देखील काय केलेला आहे, बचाव तिने त्या ठिकाणी केलेला आहे. कारण की तिला ठाऊक होतं की हा शहराचा जो आहे शेवट नक्कीच होणार आहे. आणि ती त्यांना म्हणती 13 वचन, आणि तुम्ही माझा बाप व माझी आई व माझे भाऊ व माझ्या बहिणी आणि जे सर्व जी त्यांची आहेत त्यांना वाचवाल आणि आमचे जीव मरणापासून सोडवाल. ती स्वतःचा जीव देखील वाचवताना आपल्याला या ठिकाणी
पाहावयास भेटत आहे आणि संपूर्ण कुटुंबाचा देखील जीव या ठिकाणी ती वाचवताना आपल्याला भेटत आहे. कारण की तिने विश्वासाने ती त्या जे संकट समोर आलं होतं त्या संकटाला ती समोर गेली. जे लोक जे हे तिने घरात लपवले होते त्यांना सुरक्षितपणे तिने त्या ठिकाणी लपवलं आणि त्या ठिकाणावरतून त्यांना तिने पाठवून देखील दिलं. आणि आपण 6व्या अध्यायामध्ये जर का आलो तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो 22वं वचन, तिथं राहावेचा बचाव झालेला देखील आपण पाहू शकतो. सांगायचं तात्पर्य एकच आहे की ती जरी कसबीन होती, जरी तिचा व्यवसाय वेगळा होता, परंतु तिने जो विश्वास ठेवला त्या विश्वासाद्वारे काय झालेलं आहे, त्याच समय तिचं तारण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहावयास भेटत आहे. आपली परिस्थिती देखील त्या स्त्री सारखीच होती. आपण देखील पापी जीवनातच होतो आपण देखील, कारण की आपला जन्म हा पापमय असा झालेला अवस्थेमध्ये होता. परंतु आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे जी पाप आपल्यावरती होती, ज्या पापामध्ये आपण अडकलेलो होतो, त्या पापातून काय झालेलं आहे, सटक्याद्वारे आपल्याला सोडवण्यात आलेलं आहे. आपल्याला तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे भेटलेला आहे. जसा विश्वास तिने ठेवला, ज्या जे देवबापांनी मिस्री लोकांसाठी केलं त्या घटनेवरती तिने विश्वास ठेवला. त्या ठिकाणी ते तांबड्या समुद्राचं उदाहरण देते, 2 राजांचं उदाहरण देते, त्या 2 राजांचा शेवट कसं झालं त्याचं उदाहरण ती देते. या सर्व घटना ती सांगत आहे. त्याच प्रकारे आपण देखील पाहू शकतो की आपण देखील त्या क्रियेमध्ये होतो, आपण देखील पापामध्ये होतो, परंतु आपल्याला देखील महान कार्याद्वारे काय झालेलं आहे, सोडवणूक आपल्याला भेटलेले आहे. आणि ह्याच विश्वासाच्या द्वारे काय झालेलं आहे, तिची देखील सुटका, जे शेवटच्या नगराचा होणार होता त्याच्यातून तिचा जीव वाचला, तिच्या संपूर्ण घराण्याचा देखील जीव वाचला. आणि आपण स्त्रीविषयी पाहत असताना आपण पाहतो इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 31व्या वचनात देखील त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची उदाहरणं दिलेली आहेत, त्या ठिकाणी देखील राहाब विषयी लिहिलेला आहे. आणि ह्या लिस्ट मध्ये तिचं नाव येणं म्हणजे देवाचं किती मोठा आशीर्वाद तिला भेटलेला आपण पाहतो. कारण की जर का आपण 11वा अध्याय पाहिला, त्याच्यामध्ये विश्वास धरणाऱ्यांची उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हाबेलापासून ते आपण शेवट पाहू शकतो की प्रत्येकाचे दिलेले आहेत नावं. आणि ह्या ठिकाणी 2च स्त्रियांची नावं आपल्याला पाहावयास भेटतात. एक आहे ती सारा आणि दुसरी आहे ती राहाब. आणि आपण जर का पाहिलं, वरील जे सर्व लोक आहेत ते विश्वासाने त्यांचं संपूर्ण जीवन जगले. विश्वासाने हानूक देवासोबत चालला. विश्वासाने अब्राहाम जे ठिकाण त्याला वतन मिळणार होते त्याला जाण्यास तो मान्य झाला. परंतु अब्राहामाचं जीवन जर का आपण पाहिलं तर तो विश्वासाने जगत आला होता. त्याच्या विरुद्ध राहाबेचं जीवन आपण पाहू शकतो की ती एका वेगळ्या व्यवसायातून ती आलेली होती आणि त्याची सर्वांची कल्पना आपल्याला सर्वांनाच आहे. परंतु त्या परिस्थितीतून देखील देवाने काय केलेलं आहे, तिला उचललेलं आहे. परंतु सर्वात अगोदर तिने काय केलं की तिने विश्वासाने देवावरती विश्वास ठेवला आणि जी लोक तिच्याकडे आलेले होते त्यांच्यावरती तिने विश्वास ठेवला, त्यांचा बचाव तिने केला. आणि ह्या कृतीमुळे काय झालेलं आहे, तिचा बचाव झाला, तिच्या संपूर्ण कुटुंबाचा देखील बचाव झालेला आपण पाहतो. आपण जर का नवीन करारामध्ये आलो तर आपण पाहतो की इब्री लोकास पत्र 31व्या वचनात असं लिहिलेलं आहे, विश्वासाने राहाब कसबीनीने हेरा शांतीने अंगीकारले. तिने त्यांना शांतीने त्यांचा अंगीकार केला आणि म्हणून ती अविश्वासणाऱ्यांबरोबर नाश पावली नाही. आपण पाहतो की तिला त्या ठिकाणी जे जीवन जे भेटलं, सार्वकालिक जीवन देखील आपण तिला भेटलेलं आपण पाहू शकतो की तिचा जो शेवट आहे, जे आजूबाजूच्या अविश्वासणारे लोक होते त्यांच्यासोबत न होता तिचा विश्वासणाऱ्यांसोबत काय झालेला आहे, तिचा देखील धारण त्या ठिकाणी झालेला पाहतो. आपल्याला देखील अशा आजच्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला तीच गरज आहे की आपण कृतीच्या द्वारे, आपल्या क्रियेच्या द्वारे आपण आपल्या विश्वासात पुढे जाण्याची गरज आहे. आपण पाहू शकतो की आपला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा
ह्या जगामध्ये आला, त्याने देखील तीच महान अशी कृती आपल्यासाठी केली. त्याची इच्छा झाली असती तर त्यांनी शब्दाद्वारे सर्व केलं असतं, परंतु नाही, आमचा प्रभू या जगामध्ये स्वतः आला, त्यांनी गायच्या गोठ्यात जन्म घेतला. तो एक साधारण मनुष्य म्हणून तो या जगामध्ये वाढला आणि त्यांनी काय केलं, स्वतः कृतीच्या द्वारे त्यांनी स्वतःला वधस्तंभावरती दिलेला आपण पाहतो. आपण जर का 12वा इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 2रं वचन जर का आपण पाहिलं, आपण आपल्या विश्वासाचा कर्ता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. आपण या ठिकाणी पाहतो की जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याविषयी आपण रोज मनन करतो, रोज आठवण करतो, रोज त्याला आपण धन्यवाद देतो, परंतु त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासारख्या पापी लोकांना तारण भेटावं, जीवन भेटावं, त्या पापातून, त्या सैतानाच्या सत्तेतून सोडवणूक भेटावी, यासाठी जो विश्वासाचा कर्ता, आपल्या विश्वासाचा जो कर्ता आहे, ज्यांनी सर्व प्रकारच्या कृत्या करून आपण पाहतो की त्यांनी जे चमत्कार देखील केले, बहुतेक अशा चमत्कारामध्ये काय केलं, त्यांनी कृती केलेली आहे. त्यांनी शिवलं आहे, त्यांनी मातीचे चिखल लावून अंधाचे काय केले, डोळे आपण उघडलेले आपण पाहू शकतो. त्यांनी कृती केलेले आहे आणि महान अशी जी कृती केली, त्यांनी तो वधस्तंभ त्यांनी सोसला आहे. त्यांनी आपल्यासाठी तो वधस्तंभ सोसला. ज्या प्रकारे राहाब कसबीन एका परिस्थितीमध्ये होती, एका स्थितीमध्ये होती, त्या परिस्थितीमध्ये देखील आपण होतो आणि त्याच्यातून काय केलं, देवाने आपल्याला सोडवलेला आपण पाहू शकतो. आणि आपल्याला आशा देखील देवाने दिलेली आहे आणि आपल्याला आज्ञा देखील देवाने दिलेला आहे. आपण कलस्यकरास पत्राचा 2रा अध्याय 6वं वचन जर का वाचलं, त्या ठिकाणी आपल्याला असं वाचायला भेटते, तर ख्रिस्त येशू जो प्रभू त्याला तुम्ही अंगीकारले तसे तुम्ही त्याच्यामध्ये चाला, त्याच्यात मुळवलेले असून तुम्ही त्याच्यात रचलेले व तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात स्थिरावलेले असे व्हा आणि उपकार स्तुती करण्यात फार वाढा. या ठिकाणी पाहतो, जर आपण विश्वासणारे या नात्याने या जगामध्ये जीवन जगतो, विश्वासणाऱ्या नात्याने आपण एकत्र जमतो, परंतु त्या विश्वास ठेवत असताना त्याच्यामध्ये कृती करणे आणि जी आज्ञा देवाने आपल्याला दिलेल्या आहे त्याच्यामध्ये चालणे गरजेचे आहे. आणि जे काही आपण शिकलो त्याप्रमाणे आपण विश्वासात स्थिर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस ते हेरांना घ्यायला ज्यावेळेस त्या राजाचे लोक आले, त्यावेळेस राहाब कसबीनी स्थिर होती, ती डगमगली नाही तिच्या विश्वासामध्ये, तिने कारण की विश्वास ठेवलेला होता. आणि त्या प्रकारे आपण देखील आपल्या विश्वासामध्ये आपण स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि शेवटचा भाग जर का पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहावयास भेटत ते, आणि उपकार स्तुती करण्यात फार वाढा. आपल्याला उपकार स्तुती करण्याची गरज आहे, देवाची आराधना करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये एकत्र जमतो, ज्यावेळेस आपण आराधनेला एकत्र जमतो, जे काम देवाने आपल्यासाठी केलेलं आहे, आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण त्याची आराधना आणि स्तुती करावी. तसंच रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 12वा अध्याय पहिलं आणि 2रं वचन जर का आपण पाहूया, ते वचन वाचून आपण आजच्या सकाळी आपण थांबूया. यास्तव भावांनो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून घ्यावी, ही तुमची आत्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. आपण विश्वासात जर का असलो तर ही कृती आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. आपण आपलं शरीर, आपलं अंतःकरण, आपलं जे काही जीवन आहे ते देवाला आवडतं असं जगणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानी, जरी देव बाप त्याच्याविषयी साक्ष देतो की हा माझा आवडता
परमप्रिय पुत्र आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे, पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त पाहतो की आपण त्यांनी त्याचा जो देह आहे त्या वधस्तंभावरती त्यांनी अर्पण आपल्यासारख्या पापी लोकांसाठी केलेला आहे. आपला देखील जो देह आहे आपण ह्या जगापासून सुरक्षित ठेवूया, आपलं अंतःकरण आत्मा आपण सुरक्षित ठेवूया आणि विश्वासात स्थिर राहून कृतीच्या द्वारे आपण आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया.